guys, welcome back to my YouTube channel. My name is Saloni Mhatre आणि जे नवीन आहेत, let me introduce myself. I am a dancer, actor and an engineer. आणि मी vlogs बनवते and about my family, about where I go, what I do and everything. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे my audition makeup की before giving an audition, how I do my makeup. तर this is what I have done. आणि मी तुम्हाला हा मेकअप दाखवणार आहे आता की हा मेकअप मी कसा केला. सो बेसिकली आय एम वेअरिंग डार्क कलर ड्रेस अँड व्हेरी मिनिमल इयरिंग्स आणि त्यासोबत मी हा मेकअप केलाय. हा सुद्धा एक नॅचरल मेकअप आहे. जशी मी दिसते इन रिअल लाईफ त्याला थोडंसं एनहान्स केलंय, म्हणजे लिप्स, आईज आणि थोडंसं जे डार्क स्पॉट्स होते ते मिटवून टाकलेत मी. सो या अल्टिमेट ऑडिशनचं हेच मेन असतो की त्यांना तुमचा रिअल चेहरा बघायचा असतो, नॉट द हिडन फेस बिहाइंड द मेकअप. सो वी आर गोइंग टू मेक श्योर की आपण असा मेकअप करणार आहोत की ज्याने तुमचे रिअल फीचर्स दिसतील, जसे तुम्ही रिअल लाईफ दिसता तसेच तुम्ही दिसणार आहात, बट थोडंसं एनहॅन्समेंट. तुम्हाला तो बॅकग्राऊंड व्हॉइस येत असेल, मला सुद्धा डिस्टर्ब करतो अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट, कारण का माझी बिल्डिंग रोड साईडला आहे आणि त्यामुळे आवाज हा चालूच असतो 24/7. तरी जिथे जिथे मला असं वाटेल तर मी आय विल पुट अ दिस थिंग voice over, but please bear with it and have a sip of water. Chalo. Alright, so to begin with, सगळ्यात पहिला तर मॉइश्चराइज युअर फेस अँड मॉइश्चराइज युअर लिप्स. तर मी फेस तर केलाय, बट आता मला लिप्स पण मी थोडे मॉइश्चराइज करून ठेवते, म्हणजे जोपर्यंत माझा मेकअप होऊन जाईल तोपर्यंत ते हायड्रेट होऊन जातील. सो फॉर दॅट आय एम युझिंग दिस वॅझलिन लिप थेरपी वाला. ऑल्सो मी खूप बेसिक मेकअप ठेवणार आहे, बिकॉज फॉर ऑडिशन्स तुम्हाला तुमचा रिअल चेहरा दिसला पाहिजे असतो अँड नॉट द मेकअप फेस. सो वी आर गोइंग टू मेक शुअर की एकदम जसं मी आता दिसते तशीच दिसेन, फक्त थोडं एनहॅन्स. मेकअप इज फॉर एनहॅन्समेंट ऑफ युअर फीचर्स. सो लेट्स सी कसं करूया, कसं करते मी ते तुम्हाला दाखवते. ओके, तर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप झालेली आहे, दॅट इज मॉइश्चरायझिंग आवर फेस अँड आवर लिप्स. सो लेट्स बिगिन. आणि सगळ्यात पहिला व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम गोइंग टू कन्सील माय डार्क स्पॉट्स अँड माय डार्क सर्कल्स. तुम्ही बघू शकता की मला एक डार्क स्पॉट इथे आहे, एक इथे आहे आणि थोडेसे डार्क सर्कल्स आहेत. सो मी अजिबात जास्त मेकअप ठेवणार नाही. आय एम गोइंग टू कीप इट व्हेरी मिनिमल. सो फॉर दॅट आय एम युझिंग दिस इनसाइड का कन्सीलर. इट इज अ व्हेरी गुड कन्सीलर. सो मी ते एकदम थोडंसं, एकदम लाईक लिटरली तुम्हाला दिसत असेल, एकदम किंचित असं घ्यायचंय अँड जस्ट अप्लाइड. मी कलर करेक्टर नाही वापरत आहे सध्या फॉर दिस ऑडिशन, कारण का मला माझा एकदम नॅचरल चेहरा दाखवायचा आहे अँड नॉट द मेकअप फेस. सो मी फक्त कन्सील करतेय माझे डार्क सर्कल्स. ओके, अँड माय डार्क स्पॉट जो एकदम असा हलका असं यु नो इथे. ऑल राईट. सो मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप झालेली आहे, दॅट इज कन्सील. आता तुम्हाला जिथे तिथे असं वाटत असेल की तुम्हाला डार्क स्पॉट्स आहेत तर तुम्ही तिथे तिथे कन्सील करून घ्या. हे मी असं केलंय. आता हा मेकअप तुम्ही एव्हरीडे साठी सुद्धा वापरू शकता. कुठे बाहेर जायचंय, जस्ट फॉर छोटंसं फंक्शन वगैरे आहे तेव्हा सुद्धा वापरू शकता. ऑलराईट, नेक्स्ट स्टेप इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप अँड दॅट इज द फाउंडेशन. सो फॉर फाउंडेशन मी फाउंडेशन नाही लावणार आहे. मी हे टिंटेड सिरम लावतीये, दॅट इज फ्रॉम इन्फॅलिबल, लॉरियल इन्फॅलिबल वाला. ते खूप फेमस वालं होतं, असं मी घेतलं होतं. स्टार्टिंगला मी नव्हती वापरत, बट हळूहळू मला कळलं हे कसं वापरायचं आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. सो फर्स्टली तर यू हॅव टू शेक वेल बिफोर युझिंग अँड देन. हे थोडंसं मेसी आहे आणि तुम्ही सगळीकडे बघू शकता की माझे केस, बिकॉज कर्ली हेअर असल्यामुळे ते केस अख्ख्या घरभर असतात. एनिवेज, सो मी एकदम थोडंसं असं इथे घेणार आहे, एकच ड्रॉप मॅक्स. ऑलराईट, आणि just blend it a bit. I'm going to apply it all over my face. आता मी नॅचरल लाइटिंग ठेवल्यामुळे तुम्हाला माझा नॅचरल कलर दिसत असेल, कारण मी अजिबात, मी थोडं अजून घेते, मी अजिबात लाइटिंग वगैरे काहीच वापरत नाहीये. दिस इज नॅचरल नेचरची लाइटिंग आय एम गेटिंग फ्रॉम माय विंडो. आता मी हा एक फाउंडेशन ब्रश जो असतो तो असा घेणार आहे अँड आय एम जस्ट गोइंग टू spread it all over my face. But
आता हा झालेला आहे माझा बेस एकदम लाईट, म्हणजे माझं थोडंसं डार्क दिसतं अँड आय थिंक दॅट इज फाईन बिकॉज तुम्हाला ॲज नॅचरल ॲज यू आर ते दाखवायचंय. आता ह्याच्यामध्ये माझा फेस चेंज झाला नाहीये, गोरी झाली नाहीये, जशी होती तशीच आहे. इट्स जस्ट थोडा एनहान्स झालाय, थोडा शाईन करतोय, दॅट्स इट. सो माझा पूर्ण फेस आता कव्हर झालाय ऑलमोस्ट. येस. आता मी नेक्स्ट स्टेप लावणार आहे ते म्हणजे इट्स अ लिप अँड चीक टिंट फ्रॉम इनसाइट अगेन. तर मी एकदम थोडं लाईक एक असं तुम्ही बघू शकता, आय एम जस्ट टेकिंग दिस मच बिकॉज हे खूप पिगमेंटेड असतं. बस इतकंच लावतेय मी आणि थोडस नाकाला. बस इतकंच वापरते मी, बी इट एनी मेकअप इतकंच वापरते. अँड देन आय एम जस्ट गोइंग टू ब्लेंड इट. मी हातानेच ब्लेंड करणं प्रेफर करते हे. See? एकदम नॅचरल लुक येतोय, काहीच असं वाटत नाहीये की मी मेकअप मेकअप केलाय, बट केलाय. ओके, सो हे झालंय. आता फोर्थ स्टेप इज कॉम्पॅक्ट. तर मी मेबलिनचं कॉम्पॅक्ट वापरतेय. शेड आय डोंट नो द शेड, कुठे लिहिलेला असतो. आय थिंक नॅचरल बफ आहे, बट मला नाही, आय एम नॉट शुअर, सो आय कांट. मला माहित नाहीये. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. टेल यू. आता मी हे जेवढं पण केलंय ते सगळं मी आता सील पॅक करून टाकते. सो जस्ट असं एक हलकं, जास्त नाही. तर हा मेकअप असा आहे की खूप वेळ चालेल आणि तुम्ही कुठेही वापरू शकता, लाईक एनीवेअर. बाहेर जाताय, एकदम नो मेकअप मेकअप लुक ठेवायचंय, यूज दिस. अँड इट्स अ व्हेरी लाईक व्हेरी अफोर्डेबल प्रोडक्ट्स ऑल्सो. सो अफोर्डेबल येट गुड प्रोडक्ट्स. सो अशा प्रकारे माझं ब्लश लावून झालंय. अजिबात दिसत नाही, आय गेट इट, बट आपल्याला असंच ठेवायचंय. मेकअप म्हणजे थोडासा मी हे कॉम्पॅक्ट लावलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप इज द मोस्ट इम्पॉर्टंट अगेन, युअर आईज. तुमचे आईज डिफाईन करायचे आपल्याला. आता काही लोक काजळ लावतात, काही लोक नाही लावत. आय प्रेफर नॉट टू अप्लाय काजल, बट इफ इट इज फॉर एन इफ द कॅरेक्टर नीड्स इट वी हॅव टू पुट इट. बट आय थिंक आता जो मी कॅरेक्टर करते त्यासाठी गरज नाहीये, तर मी एक छोटंसं असं लायनर फक्त लावतेय. सो ऑल्सो मी माझे आयब्रोज कधीच करत नाही, म्हणजे आय नेव्हर पुट ब्राउज पेन्सिल किंवा नथिंग नथिंग. आय जस्ट कीप इट ॲज नॅचरल, सो आय एम जस्ट नॉट गोइंग टू टच इट. आता हा माझ्याकडे झुडिओचा लायनर आहे. काहीच नाही, एकदम थोडं. ऑल राईट. सो ओके, सो माझं लायनर लावून झालेलं आहे आफ्टर सो मच ऑफ स्ट्रगल. दोन्ही साइड इक्वल करायचं मी ट्राय केलंय. आता तुम्ही बघू शकता माझे डोळे थोडे डिफाईन्ड वाटत आहेत. आता आपला ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे. दोन स्टेप्स राहिले, दॅट इज लिप्स अँड मस्कारा. आता तुमचे लॅशेस, आता तुम्ही माझे डोळे बघू शकता. इट इज लुकिंग गुड, बट डेफिनेशन नाही आलंय. अँड आय गॉट यू. तर हे माझं मार्सचं मस्कारा आहे, मस्करा काय बोलतात ते, आणि तो मी आता लावणार आहे. Can you see the difference? ऑलराईट. आता तुम्ही बघू शकता डोळे डिफाईन झालेत, राईट. आता आपले डोळे सुद्धा झालेले आहेत. आता मी वापरणार आहे लिप लायनर फॉर माय लिप्स. दिस इज मार्स अगेन इन द शेड स्कॅन्डलस ब्राऊन. हा लिप लायनर हे लावला आणि लिप्स बघू शकता किती मॉइश्चराईज झालेत बिकॉज ऑफ दॅट लिप बाम जो मी लावलाय. अँड देन लिपस्टिक. आता मी लिप लायनर लावलाय
आणि त्यावर मी लावणार आहे मेबेलिनची ही लिपस्टिक इन द शेड 657 न्यूड न्यूएन्स. हा शेड कोणत्याही ब्राऊन स्किनवर खूप चांगला जातो. आणि अशा प्रकारे हा माझा मेकअप झालेला आहे. सो दिस इज व्हॉट आय डू बिफोर गिव्हिंग अन ऑडिशन, लाईक द मेकअप. मी असा मेकअप करते. मी ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा लाईट ठेवते, पण आता मला थोडंसं रिक्वायरमेंट अशी आहे की दे वॉन्ट अ गर्ल हू इज मॉडर्न, मोस्टली हू लिव्ज इन मुंबई, आणि यु नो मॉडर्न जेनझी टाइप्स अशी मुलगी आहे. तर जेनझी टाइप्सच्या हिशोबाने तर मी मेकअप टू बी ऑनेस्ट थोडा जास्तच केलाय, बट आय वॉन्ट टू एनहान्स माय फीचर्स. आणि प्लस इट इज त्यांचं असं आहे की शी इज ऑल्सो व्हेरी स्टुडियस वन, आणि शी इज म्हणजे खूप असे मिक्स्ड फीचर्स आहेत तिचे, मिक्स्ड कॅरेक्टरायझेशन्स आहेत. सो एका कॅरेक्टरमध्ये खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, आणि त्यामुळे मी असा मेकअप केलाय. आणि आय थिंक तुम्ही मोस्टली वाईल गिव्हिंग अ मराठी ऑडिशन, आपण आपल्याला ती लोक हेच सांगतात की तुम्ही सलवार कुर्ता किंवा एक नॉर्मल ट्रेडिशनल वेअर काहीतरी ड्रेस विथ दुपट्टा असू दे. सो फॉर दॅट ऑल्सो यू कॅन वेअर दिस मेकअप. आणि हा मेकअप खूप कशावरही जातो, लाईक एव्हरी डे साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझा मेकअप सुद्धा आवडला असेल. आणि आय नो इट्स टाइम टू गो, बट जर तुम्हाला पुढे सुद्धा असे काही व्हिडिओज बघायचे असतील रिगार्डिंग ऑडिशन्स, हाऊ आय प्रिपेअर फॉर माय ऑडिशन्स, व्हॉट हॅपन्स ऑन शूट, आणि व्हॉट इज द प्रोसेस अँड एव्हरीथिंग एव्हरीथिंग एव्हरीथिंग, तर तुम्ही प्लीज 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 माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड कॉमेंट. आणि तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल. सो मी त्या हिशोबाने सगळं डिझाईन करेन की लाईक व्हॉट ऑल व्हिडिओज शुड कम फॉरवर्ड. तर या, आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला जर काही माझ्याकडून काही मिस्टेक झाले असतील मेकअपमध्ये, मेकअप प्रोफेशनल्स, सो प्लीज बेअर मी, कारण का मी हा मेकअप एक जनरल माझ्या हिशोबाने केलाय. तर आय डोंट नो मी काही मिस्टेक्स केले असतील, पण yeah, this is the final look I do. And you can see I'm wearing a black blue color का top, navy blue top, because माझं बॅकग्राऊंड हे व्हाईट कलरचं असणार आहे किंवा लाईट कलरचं असणार आहे, तर त्या हिशोबाने मी हा टॉप घातलाय. अँड मिनिमल इयरिंग, कारण का मला स्टँड आउट नाही करायचं. आणि मी केस मोस्टली असं ठेवेन, कारण का माझे केस हे मोस्टली माझ्या चेहऱ्यापेक्षा जास्त स्टँड आउट करतात. तर आय मेक शुअर की दे आर not standing out and my face is also, or I just keep one side forward. So yeah, this is all about it. So I hope you like this video. Don't forget to like, share and subscribe to Saloni Mhatre Vlogs. Bye.